मी राजेश जैन, ठाणे दिगंबर जैन समाजाचा प्रतिनिधी, त्याचबरोबर सकल जैन समाज ठाणे यांचाही मी प्रतिनिधी आहे। आजची जी घटना आहे म्हणजे 16 तारखेची जी घटना आहे या मंदिर तोडल्याची, ही एक निंदनीय इतिहासातली, भारताच्या इतिहासातली घटना आहे। भारतामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये जैन समाजाचं एकही मंदिर कुठल्याही पब्लिक प्रॉपर्टीवर नाही, कुठल्याही इलिगल प्रॉपर्टीवर नाही, आणि आमच्या जैन स्थानकाचे जे काही व्यवस्था आहे, रोड असेल किंवा काही असेल, भारत सरकारची कुठल्याही मदतीशिवाय आमच्या जेवढ्या संस्था आहेत त्या आमच्या सामर्थ्याने आम्ही बनवलेले आहेत। आमचे मंदिर तुम्ही बघितले असतील तर पूर्ण मार्बलचे मंदिर आहेत, भव्य ते भव्य मंदिर आहेत, आणि जैन समाज एवढा समर्थ आहे, त्यामुळे शासन प्रशासनाला मदत करणारा आमचा समाज आहे, मदत घेणारा नाही। मग ते कोविड असो, जीवदया असो, की कुठल्याही भारतावर आलेलं संकट असो, त्यावेळेला जैन समाज हा सर्वात पहिल्यांदा आलेला समाज आहे। मागण्यासाठी नाही, जैन समाज हा देण्यासाठी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। परंतु जी घटना झालेली आहे, आम्हाला माहिती आहे शासन प्रशासन आजपर्यंत आमच्याबद्दल अशा प्रकारची घटना कधीही झालेली नाही, आणि हा पूर्ण विश्वास आहे की हे पुढे होणार नाही। परंतु ही जी घटना झालेली आहे, ही घटनेसाठी जबाबदार मात्र काही निवडक लोक आहेत। त्यांचं खाजगी स्वार्थ, निजी स्वार्थ, आणि नक्कीच याच्यामध्ये काही ना काहीतरी काळी आहे, आणि ह्याच्याच हे रिझल्ट तुम्ही बघत असाल। केवढ्या घाईघाईनं कोर्टामध्ये केस प्रलंबित असताना, कोर्टाच्या कुठल्याही प्रकारचं याच्यावरचं निर्देश नसताना, किंबहुना ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी लीगल असल्याचं 2013 आणि त्यानंतर सुद्धा बीएमसी कडनं ऑलरेडी आमच्याकडे त्याचे नोंद आहे, सर्टिफिकेशन आमच्याकडे आहे, रेकॉर्ड आहे, डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, आणि असं असताना सुद्धा याला इल्लीगल म्हणून तोडण्याची जी कृती करण्याचं जे औचित्य किंवा जी घाई दाखवली गेलेली आहे ती नक्कीच निंदनीय आहे। आणि ह्या गोष्टीला भारतवर्षामध्ये कुठल्याही मंदिरावर, कुठल्याही चर्च किंवा कुठल्याही प्रार्थना स्थळावर अशा प्रकारची घटना करण्याची कोणाची हिंमत होऊ नये, एवढी कडक त्या व्यक्तीला दंडित केले गेले पाहिजेत, आणि ते दंड झाल्यानंतरच आणि इथे मंदिर उभं राहिल्यानंतरच जैन समाज आंदोलन तोपर्यंत चालत राहील। आज रॅली काढण्यात आली, मोठ्या प्रमाणात लोकांनी याचा सहभाग घेतला होता। आपण बीएमसी मध्ये जाऊन पत्रव्यवहार केला, काय आश्वासन दिले? आज तुम्ही बघितलं की 25,000पेक्षा जास्त आमचे जैन बांधव या ठिकाणी उपस्थित होते। अगदी अल्पशा नोटीस मध्ये ही तर सुरुवात आहे। 22 तारीख 25 तारीख संपूर्ण भारतभरामध्ये याच मुद्द्यासाठी देशाभरातल्या सर्व जैन समाजाचं प्रत्येक कलेक्टर ऑफिस मध्ये तुम्ही आता येणाऱ्या रोजच्या न्यूज मध्ये बघाल, आणि हे आंदोलन तोपर्यंत चालत राहील जोपर्यंत या ठिकाणी भव्य जिन मंदिर उभं राहत नाही। आज जे आंदोलन आमचं झालं, याचं जैन आक्रोश आंदोलन आज आमचं होतं, आणि हे आंदोलन तुम्ही बघितलं असेल, तुम्ही स्वतः उपस्थित होतात। आम्ही कलेक्टरला याचं निवेदन दिलं, आणि या बाबतीत त्यांना संज्ञान दिलं की अशा प्रकारची घटना जी निंदनीय घटना आहे, आणि याला जे दोषी लोक आहेत त्या दोषींवर कारवाई व्हावी। त्याचबरोबर या घटनेचं इतर घटना अशी झालेली की आमच्या हृदयाला एकदा घाव तो झालेला आहे, हा घाव तर कधीच घडून निघणार नाहीये। परंतु जैन समाज हा पहिल्यापासून अहिंसक समाज म्हणून ओळखला जातो, आणि क्षमा करणं हे आमच्या धर्मातलं एक महत्वाचं क्षमा याचना किंवा क्षमा आमचा जो एक दिवस आहे दशलक्षण महापर्वातला, तो दिवस संपूर्ण भारतवर्षाला माहिती आहे। तर क्षमासाठी जैन समाज ओळखला जातो। किती गंभीर घाव असला तरी क्षमा देण्याची ताकद केवळ जैन समाजामध्ये आहे, आणि आम्ही क्षमा करू। परंतु क्षमा तेव्हा केली जाईल जेव्हा या प्रत्येक व्यक्तीला याच्याबद्दलचं पश्चाताप होईल आणि तो मान्य करेल, आणि त्यानंतर प्रशासन मात्र त्याला दंडित केल्याशिवाय राहू नये। दंड झाल्यानंतरच आमचा जो घाव आहे आम्हाला असं वाटेल की आम्ही त्यांना क्षमा करू। 16 अप्रैल को खाली सुबह का जो जैन समाज पर कुटाराघात हुआ है, उसकी परिमिति से आप देख सकते हो आज जैन समाज का जन सैलाब रोड पे उतरा है। ये सिर्फ एक झांकी है, अगर आज शाम तक कुछ डिसीजन नहीं आया तो 24 अप्रैल को पूरे भारत में जैन समाज रोड पर उतरेगा और उसका एक मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। तो आज भी समय है कि आज शाम तक इस पर डिसीजन आ जाए, नहीं तो 24 तारीख को पूरा भारत का जैन समाज रोड पर उतरेगा और एक माहौल बनेगा। बीएमसी से आप लोग मांगे कर रहे हैं? बीएमसी से एक जो मंदिर तोड़ा गया है, बीएमसी अपने बजट से वो मंदिर बना के देवाती शीघ्र, और बीएमसी के जो ऑफिसर इसमें संलग्न थे वो जैन समाज से माफी मांगे, यही एक जैन समाज की मांग है। ये तो बस एक झांकी है, 24 तारीख बाकी है। आज जी तुम्हाला गर्दी मुंबईमध्ये दिसतीये। येणाऱ्या 24 तारखेला 24 एप्रिलला राष्ट्रीय जैन सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ललितजी गांधी यांच्या नेतृत्वात पूर्ण भारतामध्ये
भारतभर असं आंदोलन 24 तारखेला होणार आहे. एकही गाव एकही शहर त्याच्यातनं सुटणार नाही आणि जैन एकता काय असेल जैन एकतेचं परचम हे 24 तारखेला पुन्हा लक्षात येईल. आंदोलन निकाला गया है, शांति तरीके से निकाला गया, क्या मांग? संपूर्ण जगाला शांतता आणि अहिंसेची शिकवण देणारा जैन समाज असं कधी आंदोलन करत नाही. ज्या अर्थी एवढ्या हजारोंच्या संख्येने हा जैन समाज रस्त्यावर उतरला आहे त्याची त्याच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे. या पद्धतीने बीएमसीला बेकायदेशीरपणे 30 वर्ष जुनं मंदिर तोडलं त्यावर देशभरातल्या जैन समाजामध्ये रोष आहे. अशी बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि हे मंदिर महानगरपालिकेनं पूर्ववत बांधून दिलं पाहिजे या आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी आजच्या या भव्य मोर्चानंतर देशभरामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर 24 एप्रिलला जैन समाज शांततापूर्ण मोर्चा काढेल आणि सरकारला निवेदन देईल की अशा प्रकारची जी चुकीची कारवाई केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. येणाऱ्या काळात पुढे याची हिंमत करता कामा नये कुणाच्या धार्मिक भावना. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.